श्रीगुरुभ्यो नमः। हरिः ओम्। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये। नारायणं सुरगुरुं जगदेकनाथं भक्तप्रियं सकललोकनमस्कृतं च त्रैगुण्यवर्जितमजं विभुमाद्यमीशं वन्दे भवघ्नममरासुरसिद्धवन्द्यम्। दुरन्तदुरितध्वान्तविपाटनपटीयसे बादरायणसंज्ञाय परस्मै महसे नमः। अशेषजाड्यादिमलापहन्त्री नवं नवं स्पष्टसुवाक्प्रदायिनी ममेह जिह्वाग्रसुरङ्गनर्तकी भवप्रसन्ना वदनी च मे श्रीः। नमामि श्रीमदानन्दतीर्थाचार्यं परं गुरुं यस्य वाणी कृपाणीयं निकृतन्ति भवाटवीं। भवति यदनुभावादेडमूकोऽपि वाग्मी जडमतिरपि जन्तुर्जायते प्राज्ञमौलिः। सकलवचनचेतो देवता भारती सा मम वचसि निधत्तां सन्निधिं मानसे च। नमोऽस्तु तात्विका देवाः विष्णुभक्तिपरायणाः धर्ममार्गे प्रेरयन्तु भवन्तः सर्व एव हि। यस्य वाक्कामधेनुर्नः कामितार्थान् प्रयच्छति सेवेतं जययोगीन्द्रं कामबाणच्छिदं सदा। प्रणमत्कामधेनुञ्च भजत्सुरतरूपमं श्रीभावबोधकृत्पादचिन्तामणिमुपास्महे। विद्याधीशाब्धिसम्भूतो विद्वत्कुमुदबान्धवः वेदनिध्याख्यचन्द्रो मे कामितार्थान् प्रयच्छतु। आसेतो रातुषाराद्रेर्योदिशो जितवान्मुहुः सत्यध्यानगुरुः पातु यतीन्द्रैरपि पूजितः। सत्प्रमोदाब्धिसम्भूतमिन्दुं सत्यात्मसद्गुरुं ज्ञानभक्तिविरक्त्यादिबुद्धये प्रणमाम्यहम्। सत्यध्यानकृपापात्रान् सदा शिष्योपदेशकान् प्रद्युम्नार्यानहं वन्दे हरिणीपतिसेवकान्। स्वस्त्यस्तु. मागच्या भागामध्ये आपण या दुसऱ्या अध्यायामध्ये शास्त्रामध्ये सांगितलेल्या सर्व सुवाक्यांचा उद्धार करतो म्हणून मध्वाचार्यांनी श्रीमदानंदतीर्थ भगवत्पादाचार्यांनी प्रतिज्ञा करून त्याप्रमाणे सर्व देवतांचं तारतम्य सांगितलं. आणि आता पुढे विष्णूचं सर्वोत्तमत्व या महाभारतामध्ये अनेक ठिकाणी आलेल्या श्लोकांचे प्रमाण देऊन इथे भगवंताचं सर्वोत्तमत्व दाखवून देतात. तिथं नारायणं सुरगुरुं जगदेकनाथं म्हणून एक श्लोक सांगितलेला आहे. त्या नारायणाला मी नमस्कार करतो म्हणून सांगतात. तो नारायण कसा आहे तर सुरगुरुं समस्त देवतांचा गुरु आहे. जगदेकनाथं संपूर्ण जगाचा एकटा नाथ स्वामी आहे. भक्तप्रियम आपल्या भक्तांना अत्यंत प्रिय असणारा आहे. सकल लोक नमस्कृतंच समस्त त्रैलोक्याकडून नमस्कृत होणारा आहे. त्रैगुण्यवर्जितम सत्व रजस्तम हे जे प्राकृतिक तीन गुण आहेत त्या 3 गुणांनी रहित असणारा हा परमात्मा आहे. अजून कसा आहे तर विभू आहे. आद्यमीशम पहिला आहे. आद्यम म्हणजे ज्याला जन्म नाही असा. आदी म्हणजे सगळ्यात आधी असणारा. आधी असणारा म्हणजे काय या प्रपंचाच्याही आधीपासून असणारा म्हणजे ज्याला जन्म नाही अथवा मृत्यू नाही असा असणारा. ईशम सर्वांचा स्वामी असणाऱ्या. भवघ्नं
हे आपला भवरूपी संसार, भवनामक जो संसार आहे, घनम त्या संसाराचा नाश करणाऱ्या अमरासुर सिद्धवंद्यम, अमर म्हणजे देवता, असुर म्हणजे दैत्य, सिद्धाधिक जे लोक आहेत, देवता, असुर, सिद्ध, चारण, गंधर्व, यक्ष, रक्ष इत्यादी जे आहेत, त्या सर्वांच्याकडून वंद्य असणारा असा जो नारायण नामक परमात्मा आहे, त्या नारायण नामक परमात्म्याला नमस्कार करतो म्हणून श्रीनारायण भगवत्पादाचार्य नमस्कार करतात. त्यानंतर दुसरा श्लोक आहे, ज्ञानप्रदस्य भगवान कमला विरिंच शर्वादि पूर्वजगतो निखिलाद्वरिष्ठः भक्त्यैव तुष्यति हरिप्रवणत्वमेव सर्वस्य धर्म इति पूर्वविभागसंस्थः. हा भगवंत सर्वांना ज्ञान देणार आहे. सर्वांना म्हणजे कुणाला हो म्हणून विचारलं तर सांगतात, कमलाविरिंच शर्वादि पूर्वजगतः निखिलाद्वरिष्ठः. कमला अर्थात कमलापती असणाऱ्या ब्रह्मदेवापासून सर्वांना आणि लक्ष्मीदेवीलाही विशेष रूपाने ज्ञान प्रदान करणारा हा भगवंत आहे. अजून कसा आहे तर, कमलाविरिंच शर्वादि पूर्वजगतः निखिलाद्वरिष्ठः. निखिल जे काही जग आहे, लक्ष्मीदेवी, ब्रह्मदेव, इंद्र इत्यादी जे जग आहे, त्या संपूर्ण जगापेक्षाही श्रेष्ठ असणारा असा आहे. भक्त्यैव तुष्यति हरिप्रवणत्वमेव सर्वस्य धर्मः. तो भगवंत केवल भक्तीनेच तुष्ट होणार आहे, तर कोणत्याही गोष्टीने तुष्ट होणारा नाही. हरिप्रवणत्वमेव सर्वस्य धर्मः हे विशेष रूपाने सांगितलेलं आहे. प्रत्येक जीवाचा एक एक धर्म सांगितलेला आहे. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र हे जे चतुर्वर्ण आहेत, त्या चतुर्वर्णांचाही एक विशिष्ट धर्म सांगितलेला आहे. परंतु ब्राह्मणांचा धर्म आहे त्रिकाल संध्यावंदन, नैवेद्य, वैश्वदेव, अध्यापन करणे हा ब्राह्मणांचा धर्म आहे. क्षत्रियांचा हे सर्व करून प्रजापालन करणे धर्म आहे. वैश्यांचा वैश्यवृत्तीने राहणे हा धर्म आहे. शूद्रांचा शुश्रूषा करणे हा धर्म आहे. तसं परंतु सगळ्यांचा साधारण धर्म कोणता आहे का, तर हरिप्रवणत्वमेव सर्वस्य धर्मः. भगवंताला नमस्कार करणे हाच सर्वांचा सर्वसमान धर्म आहे. कोणत्याही जातीमध्ये असला, कोणत्याही वर्णाश्रम धर्मामध्ये असला तरी त्याला भगवंताला नमस्कार ह्या करणं हे आद्य कर्तव्य आहे त्याचं. जसं ब्राह्मण, मग तो ब्रह्मचारी, गृहस्थ, वानप्रस्थ, संन्यास, आश्रम कोणत्याही आश्रमधर्मामध्ये असू दे, परंतु त्यांनी त्रिकाल संध्यावंदन, ब्रह्मयज्ञ हे करणं त्याचं आद्य कर्तव्य म्हणून सांगितलेलं आहे. तसं चारी वर्णांचं संपूर्ण त्रैलोक्याचं आद्य कर्तव्य कोणतं, भगवंताला नमस्कार करणं. नुसता नमस्कार करायचा असं नाही, तर भगवंत कसं आहे, समस्त कमलादेवीपासून अर्थात लक्ष्मीदेवीपासून जे काही तृणकाष्ठाधिक संपूर्ण जग आहे, ते संपूर्ण जगापेक्षाही श्रेष्ठ असणार आहे. अजून कसं आहे, त्रैगुण्यवर्जित आहे, अर्थात सत्व, रजस्तम इत्यादी ह्या प्राकृतिक असणाऱ्या अशा 3 गुणांपासून रहित असणारा आहे. आपल्या भक्तांचा उद्धार करणारा आहे. संपूर्ण जगाचा नाथ असणारा, एकटा नाथ असणार आहे. अशा प्रकारे अनुसंधान करून त्या भगवंताला नमस्कार केलं पाहिजे. अजून कसं आहे तर सांगतात, निर्दोषकः श्रुतिविहीन उदार पूर्ण संविद्गुण प्रथमकृत सकलात्मशक्तिः मोक्षैकहेतुः असुरूपसुरैश्च मुक्तैर्वन्द्यस्य एक इति चोक्तमथोत्तरार्धे. अजून कसा आहे हा भगवंत, तर त्याला नमस्कार करण्याविषयी कोणत्या प्रकारे अनुसंधान करायचं हे सांगतात. निर्दोषकः संपूर्ण दोषांनी रहित आहे. श्रुतिविहीन संसाराचा त्याला लेप होत नाही. उदारपूर्ण संविद्गुण
संविद्गुणः संविदादिगुणः संविद्गुणः वि म्हणजे अत्यंत उत्कृष्ट असणारे, पूर्ण असणारे, ज्ञानानंदाधिक जे गुण आहेत त्या गुणांनी युक्त असणार आहे. सकलात्मशक्ती, मोक्षैक हेतु, मोक्ष प्राप्त करून घेण्यासाठी एकमेव हेतू आहे, दुसरं कोणत्याही कारणाने मोक्ष हा प्राप्त होऊ शकत नाही असा आहे. अजून असुरूप सुरैश्च मुक्तैः, असुरूप म्हणजे मुक्तजीव, मुक्तजीव, देवता आणि इतर जे काही आहेत त्या सर्वांच्याकडून वंद्य असणारा हा केवळ एकटाच आहे असं सांगितलेलं आहे. अजून नम्यत्वमुक्तम् उभयत्र यतस्ततोस्य मुक्तैः अमुक्तिगणैश्च विनम्यतोक्ता. या 2-3 श्लोकातून काय कळून येतं आपल्याला? नारायणाच्या ठिकाणी नम्यत्व आहे, अर्थात नमस्कार करून घेण्याजोगा गुण त्याच्या ठिकाणी आहे. असं सांगितल्यावर परिशेष न्यायाने, अर्थात जे राहिलेलं आहे त्याचा भाग अर्थाने जाणून घ्यावा. तो अर्थ कोणता जाणून घ्यायचा? तर जे मुक्त जीव आहेत, अमुक्त जीव आहेत, संसारामध्ये असणारे आहेत, त्या सर्वांच्या ठिकाणी भगवंताला नमस्कार करण्याचा गुण त्यांच्या ठिकाणी आहे. म्हणजे नमस्कार करण्याजोगा गुण त्यांच्या ठिकाणी आहे. अर्थात केवळ भगवंताला नमस्कार करणे हे त्यांच्या ठिकाणी अत्यंत आवश्यक आद्य कर्तव्य आहे. कारण का? तर भगवंताच्या ठिकाणी नम्यत्व आहे. नमस्कार करून घेणे एकाच्या ठिकाणी आहे म्हणून जर सांगितलं तर दुसऱ्याच्या ठिकाणी नमस्कार करणे हा गुणधर्म असलाच पाहिजे. त्याप्रमाणे भगवंताच्या ठिकाणी सर्वश्रेष्ठ, सर्वज्ञानी, सर्वज्ञ, सृष्टी अष्टकर्तृत्व इत्यादी गुणधर्मांनी युक्त असल्यामुळे भगवंताच्या ठिकाणी नम्यत्व आहे. असं म्हणल्यावर जे काही संसारामध्ये असणारे जीव जाती आहेत त्या सर्वांच्या ठिकाणी भगवंताच्याला नमस्कार करण्याचा गुणधर्म आहे हे याच्यावरून कळून येतं. अशा प्रकारे परिपूर्ण गुणांनी युक्त असणारा हा भगवंत आहे हे इथं प्रस्तावित करतानाच सर्वांनी जाणून घ्यावं. पुढे अजून भगवंत सर्वोत्तम कसा आहे हेच या अध्यायामध्ये पूर्ण सांगितलेलं आहे. पुढे सांगतात, सृष्टा ब्रह्मादयो देवा निहता येन दानवाः तस्मै देवाधिदेवाय नमस्ते शार्ङ्गधारिणे. ज्यांनी ब्रह्मादिक देवतांना उत्पन्न केलं, दैत्यांचा ज्यांनी नाश केला, त्या समस्त देवाधिदेव असणाऱ्या शार्ङ्ग धनुष्य धारण करणाऱ्या भगवंताला नमस्कार करतो म्हणून महाभारतामध्ये सांगितलेलं आहे. अजून काय सांगितलेलं आहे का? इथे सांगतात, नास्ति नारायणतनं न भूतं न भविष्यति एतेन सत्यवाक्येन सर्वार्थान् साधयाम्यहम्. भगवंतासारखा कोणीही झालेला नाही किंवा होणार नाही हे अत्यंत सत्य असणारं वाक्य जर आपण आपल्या मनामध्ये बिंबवून घेतलं तर त्याच्याने सर्व काही आपल्याला साधून घेता येतं. अजून सांगतात, आद्यन्तयोः इत्यवदत्स यस्मात् व्यासात्मको विष्णुः उदारशक्तिः तस्मात् समस्ता हरिसद्गुणानां निर्णीयते भारतगा कथैषा. ही भारतकथा इथं निर्णित केली जाते. कशी? तर व्यासात्मक हा विष्णू व्यासात्मक आहे, उदार शक्ती आहे आणि त्याच्या ठिकाणी जे काही सद्गुण आहेत त्या सद्गुणांनीच भारतामध्ये असणारे भगवंताचे गुणधर्म निश्चितरित्या सांगितले जातात. अजून सांगतात,
सत्यं सत्यं पुनः सत्यम् उद्धृत्य भुजमुच्यते वेदशास्त्रात् परं नास्ति न दैवं केशवात् परं. जसं वेदशास्त्र इत्यादिकांपेक्षा श्रेष्ठ कोणताही धर्म नाही, धर्म उपदेश करणारे ग्रंथ नाहीत, त्याप्रमाणे केशवासारखा दुसरं कोणतंही दैवत, श्रेष्ठ दैवत, परमदैवत कोणतेही नाही. असं हे खरं आहे, हे खरं आहे, हे खरं आहे, त्रिवार सत्य आहे म्हणून दोन्ही हात वर करून प्रतिज्ञापूर्वक मी सांगतो म्हणून सांगतात. अजून आलोड्य सर्वशास्त्राणी विचार्य च पुनः पुनः इदमेकं सुनिष्पन्नं ध्येयो नारायणः सदा. अनुशासन पर्वामध्ये सांगतात महाभारताच्या, सर्व शास्त्र धुंडाळून टाकले, पुन्हा पुन्हा विचार केला, सर्व शास्त्र धुंडाळले, त्यांचा कोळून रस पिला आणि त्या रसाची चव घेतली, तो रस पचवला, त्यातून जे ज्ञान प्राप्त झालं, त्या ज्ञानाने काय निष्पन्न झालं तर ध्येयो नारायण सदा. प्रत्येक काली प्रत्येक क्षणी भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे म्हणून त्याच्यातून निष्पन्न झालं. म्हणून अजून पुढे सांगतात, स्मर्तव्य सततं विष्णु विस्मर्तव्यो न जातुचित सर्वे विधिनिषेधा स्युः एतयोरेव किंकराः. हा भगवंत विष्णू सतत त्याचं स्मरण केलं पाहिजे, एक क्षणभरही त्याचा विसर पडता कामा नाही. या स्मरण आणि विस्मरण यातूनच संपूर्ण काही आपले पापकर्म पुण्यकर्म यांचा हिशोब लागत असतो. अजून सांगतात, कोहितं वेदितुं शक्तो यो न स्यात् तद्विधो परः तद्विधश्च अपरो नास्ति तस्मात् तं वेद सहा स्वयं. या भगवंताला कुणीतरी जाणून घेणं शक्य आहे का हो? कारण त्याच्यासारखा दुसरा कोणीहीच नाही, त्यामुळे तोच स्वतःला जाणून घेतो असं उपहासाने सांगितलं जातं. अजून त्याला विशेष सांगतात, भगवंताच्या रूपाला भगवानच परिपूर्णरित्या जाणून घेऊ शकतो, दुसरं कोणीही नाही. त्याला उदाहरण म्हणून सांगतात, महाभारतातलंच उदाहरण देऊन सांगतात प्रमाण, कोहितं वेदितुं शक्तो नारायणमनामयं मृते सत्यवती सूनोः कृष्णाद्वा देवकी सुतात्. निर्दुष्ट असणाऱ्या त्या नारायणाला कोण बरं जाणू शकतो? सत्यवती पुत्र असणाऱ्या वेदव्यास आणि देवकी सुद्धा असणाऱ्या कृष्णाशिवाय दुसरं कोणीही जाणू शकत नाही. अजून सांगतात, वसुदेव सुतो नायं गर्भे वसत् प्रभुः नायं दशरथाज्जातो न चापि जमदग्नितः न जायते नैव कुत्रापि म्रियते कुत एव तु न वेद्यो मुह्यते नायं बध्यते नैव केनचित् कुतो दुःखं स्वतंत्रस्य नित्यानंदैकरूपिणः. हा भगवंत कसा आहे? वसुदेवाचा मुलगा तर नाही हा, कारण देवकीच्या गर्भामध्ये यांनी वास केलेला नाही. नायम दशरथाज्जातो, दशरथापासून सुद्धा त्यांनी जन्म घेतलेला नाही किंवा जमदग्नींपासूनही जन्म घेतलेला नाही. हा भगवंत कुठेही जन्माला येत नाही. जन्मालाच येत नसेल तर त्याला मृत्यू कसा बरं येणार? त्याला मृत्यूही येणार नाही. न वेद्य, हा तो कुणाकडूनही
वधित होत नाही, त्याचा वध पराभव केला जात नाही, कशाकडूनही तो बाधित होत नाही, त्यामुळे त्याला कुठलेही दुःखही होत नाही, कारण तो स्वतंत्र आहे, सर्वतंत्र स्वतंत्र आहे, केवळ नित्य आनंदाचा उपभोग घेणार आहे. अशा परमात्म्याला कोणत्याही प्रकारचे विकार नाहीत. मग काही ठिकाणी सांगितलं जातं की कुणाकडून तरी तो हरला गेला, कुणाकडून बधला गेला, रावणाकडून दुःखित झाला, त्याच्या बायकोला पळवलं गेलं, इंद्रजिताकडून बांधला गेला इत्यादी सांगितलं जातं. मग ते कसं आहे म्हणलं तर त्याला सांगतात, मुह्यते शास्त्रपातेन भिन्नत्वकृधिरस्रभः अजानन् पृच्छति स्मान्यं तनुं त्यक्त्वा दिवंगतः इत्याद्यासुरमोहाय इत्यादी जे काही कथा सांगितले जातात, भगवंत हारला, भगवंताला दुःख झालं इत्यादी जे कथा सांगितल्या जातात त्या असुरमोहाय असुरांना मोहित करण्यासाठी म्हणून दाखविल्या जातात. नाटक केल्याप्रमाणे भगवंत करतो. अविद्यमानम एवेशः कुहकं तद्विदुस्सुरः, भगवंताच्या ठिकाणी नसलेले गुण भगवंत आपल्या ठिकाणी आहेत असं दाखवून असुरांना मोहित करतो म्हणून सांगितलेलं आहे. अजून पुढे गीतेमधले हे अर्थात महाभारतातील उदाहरण देतात. पितासि लोकस्य चराचरस्य त्वमस्य पूज्यश्च गुरुर्गरीयान् न त्वत्समोऽस्त्यभ्यतिकः कुतोऽन्यो लोकत्रयेऽप्यप्रतिमप्रभाव. अर्जुन भगवंताची स्तुती करतोय. हे अप्रतिम प्रभाव, याचा प्रभाव कुणालाही जाणून घेणं शक्य नाही. अशा भगवंता तू कोण आहेस? चराचर या प्रपंचाचे लोकाचा तू पिता आहेस. त्वमसि पूज्यश्च, तूच सर्वांना पूज्य आहेस. श्रेष्ठ असणारा गुरुसुद्धा तूच आहेस. न त्वत्समोऽस्त्यभ्यधिकः कुतोऽन्यो, जर तुझ्या समानच दुसरा कोणीही नसेल तर तुझ्यापेक्षा श्रेष्ठ कुठून येणार आहे? दूरतोपास्त आहे. असं भगवंताची स्तुती अर्जुन करतो. तसंच भगवंत अजूनही सांगतो, मम योनिर्महत् ब्रह्म तस्मिन् गर्भं दधाम्यहं संभवः सर्वभूतानां ततो भवति भारत. हे अर्जुना, माझी जी पत्नी आहे लक्ष्मीदेवी, तिच्या ठिकाणी मी गर्भाधान करतो आणि तिथून समस्त प्रजेची उत्पत्ती होती. त्या गर्भाच्या द्वारा समस्त प्रजेची उत्पत्ती होती. ब्रह्मदेवापासून संपूर्ण चराचरात्मक असणाऱ्या तृणकाष्ठ, पिपीलिका इत्यादीचे जीव आहेत त्या सर्वांची सृष्टी त्या ब्रह्मांडापासून, माझ्या गर्भापासून उत्पन्न होते म्हणून सांगतात. इदं ज्ञानमुपाश्रित्य मम सद्धा साधर्म्यमागतः. हे जे काही आत्तापर्यंत मी तुला ज्ञान सांगितलेलं आहे हे अर्जुना, ते ज्ञान प्राप्त करून घेऊन जो कोणी माझ्याजवळ येईल, अर्थात मला शरण येईल, सर्गेपि नोपजायन्ते प्रलयेन व्यथन्ति, तो मुक्त होईल. अर्थात कसं, संसारामध्ये पुन्हा जन्माला येणार नाही किंवा प्रलयामध्ये दुःखित होणार नाही. अजून भगवंत स्वतःविषयीच सांगतो. अजून ईश्वरोऽहमहं भोगी सिद्धोऽहं बलवान सुखी आढ्योऽभिजानवान अस्मि कोऽन्योऽस्ति सदृशो मया. हे अर्जुना, मी ईश्वर आहे, सर्वांचा भोग घेणाराही मी आहे, मी सिद्ध आहे, सर्वांमध्ये बलिष्ठ आहे, सर्वांपेक्षा सुखी आहे. अशा माझ्यापेक्षा सदृश जगामध्ये कोणीही नाही. अशा प्रकारे गुणधर्मांनी युक्त असणारा माझ्यासारखा दुसरा कोणीही नाही. आणि माझ्यासारखा दुसरा कोणीतरी आहे किंवा माझ्या ठिकाणी काही दोष आहेत असं म्हणणारे
जे आहे अज्ञ लोक, असुर लोक असतात ते काय आहेत? आसुरीम योनिमापन्ना मूढा जन्मनी जन्मनी माम अप्राप्यैव कौंतेय ततो यान्ति अधमाम गतिम. हे कौंतेया, कुंती पुत्र असणारे अर्जुना, जे काही मूढ लोक असतात ते असुरी योनीला प्राप्त झालेले, ते प्रत्येक जन्मामध्ये माझा द्वेषच करतात. त्यामुळे मला प्राप्त न होताच ते अधमगतीला, अनंतमाला प्राप्त होतात. म्हणून शेवटी भगवंत त्या अर्जुनाला सांगतो, मन्मना भव मद्भक्तो मद्याजी माम नमस्कुरु मामे वैश्यसी सत्यंते प्रतिजाने प्रियोसी मी. तू सर्व काही सोडून दे. अर्थात लोक जे काही सांगतात ते सोडून दे, धर्म सोडून दे अशा अर्थाला अर्थ नाही. तर जे काही सांसारिक लोभ, मोह, पाश इत्यादी आहेत ते सर्व सोडून मन्मना भव मद्भक्तो, केवळ माझ्या ठिकाणी तुझं मन एकाग्र कर. मद्भक्त हो, अर्थात माझा भक्त हो. मद्याजी, जे काही यजन याजन करशील ते मला उद्देशून कर, मला नमस्कार कर. आणि असं केल्याने काय होईल? तू मामे वैश्यसी, मलाच प्राप्त होशील, अर्थात माझ्या लोकाला प्राप्त होशील. सत्यम ते प्रतिजाने प्रियोसी, आता तू जाणून घे. तर मी तुला का सांगतो? तर तू मला अत्यंत प्रिय असणारा असा आहेस. अजून हे कुठून जाणून घ्यायचं? तर त्याला सांगतात पंचरात्र. पंचरात्रविदो मुख्याः यथाक्रमपरा नृप एकांत भावोपगता वासुदेवं विशन्ति ते. धर्माचं आचरण कसं करावं? तर त्याला सांगतात पंचरात्रागमाप्रमाणे आचरण करावं. ते पंचरात्र जो कोणी जाणून घेईल, यथाक्रम तो पंचरात्र जाणून घेईल, तो माझा एकांत भक्त होऊन वासुदेवाला प्राप्त होईल. त्या एका प्रसंगामध्ये स्वतः कृष्ण युधिष्ठिराला सांगतो, रुद्रम समाश्रिता देवा रुद्रो ब्रह्माणमाश्रितः ब्रह्मा ममाश्रितो नित्यं नाहं कश्चिदुपाश्रितः. हे युधिष्ठिरा, कुंतीसुता, समस्त देवता रुद्रदेवाला आश्रयून आहेत. रुद्रदेव हा ब्रह्मदेवाला आश्रयून आहे आणि ब्रह्मदेव मला आश्रयून आहे. कसं? नित्य. ते आश्रयून राहणं हे नित्य आहे. परंतु मी सुद्धा नाहम कश्चिद उपाश्रितः, नित्य मी मात्र कुणालाही आश्रयून राहत नाही. मी सर्वतंत्र स्वतंत्र आहे. हे तुम्ही महाभारतातलंच उदाहरणं सांगतात सगळे. इतरत्र कुठं काही आहेत का सांगा म्हणलं तर भविष्य पर्वामध्ये सांगितलेलं एक उदाहरण सांगतात. भविष्यत् पर्वगम चापि वचो व्यासस्य सादरम वासुदेवस्य महिमा भारते निर्णयोदितः. वासुदेवाचा महिमा हा महाभारतामध्ये निर्णय करून सांगितलेला आहे. त्यामुळे त्यामध्ये कोणताही संशय मनामध्ये बाळगू नकोस. अशा प्रकारे सांगून पुढे अजून सांगतात, शैव दर्शनमालंब्य क्वचित शैवी कथोदिता समाधिभाषयोक्तं यत् तत्सर्वं ग्राह्यमेव हि.
ह्या शास्त्रामध्ये सुद्धा काही ठिकाणी रुद्रदेव श्रेष्ठ आहे, शिवश्रेष्ठ आहे, गणपती श्रेष्ठ आहे, देवी श्रेष्ठ आहे म्हणून अनेक ठिकाणी सांगितलेलं आहे. परंतु ते समाधी भाषेमध्ये अर्थात गुह्य भाषेमध्ये सांगितलेलं आहे. त्या भाषेतून केवळ भगवंताचाच बोध होतो. अर्थात त्या नावाने भगवंतच सर्वश्रेष्ठ आहे, प्रतिपाद्य आहे, हे आपल्याला जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे. तिथं या भगवंतांनी अनेक अवतार धारण केलेले आहेत. त्यामध्ये हे 3 मुख्य अवतार म्हणून सांगितले जातात. तस्यांगम प्रथमं वायु, राम, कृष्ण आणि वेदव्यास हे 3 मुख्य अवतार. तिथं रामावतारामध्ये भगवंताची सेवा करण्यासाठी साक्षात वायुदेव हनुमान या नावाने अवतार धारण करतात. कृष्णावतारामध्ये रामाची सेवा करण्यासाठी भीमसेन या नावाने अवतार धारण करतात. आणि इथं वेदव्यासावतारामध्ये वेदव्यासांनी सांगितलेलं शास्त्र आपल्यासारख्या आज्ञ लोकांना कळावे यासाठी, आपल्याला उपदेश करून देण्यासाठी मध्वाचार्य श्रीमदानंद तीर्थ भगवत्पादाचार्य या नावाने अवतार घेतलेला वायुदेवानी आहे. हेच सांगतात तिथं तस्यांगम प्रथमं वायु प्रादुर्भाव त्रयान्वितः प्रथमो हनुमान नाम द्वितीयो भीम एव च पूर्णप्रज्ञस्तृतीयस्तु भगवत्कार्यसाधकः. इत्याद्यनंतवाक्यानि सन्त्येवार्थे विशेषते. अशा प्रकारे अनेक वाक्य, असंख्य वाक्य भगवंताचं सर्वोत्तमत्व सांगणारे आपल्याला कळून येतात. इथं केवळ काही उदाहरणासाठी म्हणून इथं आपण दाखवून दिलेले आहेत. त्यामुळे वर सांगितल्याप्रमाणेच, मागे सांगितल्याप्रमाणेच पुरुषोत्तमाच्या ठिकाणी, भगवंताच्या ठिकाणी सर्वोत्तमत्व आहे हे जाणून घ्यावं. अशा प्रकारे श्रीमदा पूर्णप्रज्ञकृतेयं संक्षेपादुद्धृतिः सुवाक्यानां श्रीमद्भारतगानां विष्णोः पूर्णत्वनिर्णयायैव. अशा प्रकारे भगवंताचं सर्वोत्तमत्व, पूर्णत्व, गुणपरिपूर्णत्व, सर्वदोषरहितत्व, सर्वज्ञेयत्व, सर्वगम्यत्व, सर्वनम्यत्व इत्यादी जे काही भगवंताच्या ठिकाणी अनन्यसाधारण असणारे गुणधर्म आहेत ते सांगणारे जे काही सुवाक्य आहे त्या सुवाक्यांचा उद्धार आम्ही अर्थात पूर्णप्रज्ञांनी केलेला आहे, मध्वाचार्यांनी केलेला आहे. अशा प्रकारे ह्या भगवंताचं ज्ञान आपणही सर्वांनी त्या श्रीमदानंद तीर्थ भगवत्पादाचार्यांच्या उपदेशानुसार, आज्ञेनुसार प्राप्त करून घेऊन आपणही आपापल्या योग्यतेनुसार असणाऱ्या मुक्तीला प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न करावा. अशा प्रकारे सांगून ही सेवा गुरुवंतर्गत असणाऱ्या, भारतीय रमण मुख्य प्राणांतर्गत असणाऱ्या श्रीमद रामचंद्राच्या चरणी समर्पित करतो. श्रीकृष्णार्पणमस्तु. कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा बुद्ध्यात्मना वानुसृतस्वभावं करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयेत् तत्.